चिक चिक हॅलो हॅलो हॅलो. आवाज पोचतोय का सर्वांपर्यंत? पोचतोय का? तुम्हा सर्वांना विचारतोय, पोचतोय का आवाज? पोचतोय का आवाज? तुमचा आवाज? हॅलो 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 हॅलो. असो, दुसऱ्या फेरीचा शाहीर संदीप मोरे बुवांचा आपणा सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. आता या मुक्ताक बुवांना बघितली ना तुम्ही? बघितली बघितली काय? बघितली गाराटलो का काय? बघितली? मला काय म्हणतात, मागून ठेवून सपाट गोदरेजचा कपाट. आता मला बुवांना बोलायचंय, मी असं आहे रसिकांना माहितीये, बरोबर आहे की आहे ना? बरोबर. मी जो आहे रंगमंचावरती आहे, तुमच्यासाठी आहे, त्या ईश्वराने बॉडी दिलाय मला. तेवढं प्रेम रसिकांनी माझ्यावरती केलंय, माझ्या वागण्यावरती जाऊ नको रे बुवा ढापणीया. मला बोलतो टकली आहे, टकली आहे. एक टक्कल मध्ये अक्कल आहे बुवा, तू बेअक्कल आहेस येड्या. हे टक्कल ही केस असेच नाही केले रे, तुमच्या बापाला पण झोपवले खरे मी. त्याचा पोरगा तो शेंबडा शेंबडा. काय कुठं बोलताय भाऊ? पहिली बारी माझी ऐकलीत का? आणि वैयक्तिक विषय डोक्यावरती केस नाही बोलतो टक्कल आहे. मी पहिल्या बारीमध्ये बोललो होतो वा ढापणी आहे म्हणून, बोललो का? अरे दिवाळीच्या फराळात बोलले बुवा, आता दसरा नंतर उद्यापासून दिवाळी बोलतात आजपासून, नाही का? बोलले ना? बोलले की नाही? दिवाळीच्या फराळात चकण्या आणि पापड कापण्या आहेत. अरे डोळ्याच्या वरती प्रत्येकाला त्या ईश्वरानं दिलेल्या पापण्या आहेत. डोळ्याच्या वरती त्या ईश्वरानं दिलेल्या पापण्या आहेत. पण हा फक्त मोठेपणा करतो, हा दिशातला बैल मुकना कुवा एक नंबरचा ढापण्या. मी काय वैयक्तिक बोललो होतो काय? बोललो काय? त्या माय मावल्या माझ्या इथे आहेत, नाही तर अशी साला काढीन नाही एका साठी न्यायची. परत नाव घेता का संदीप बोस? ह्या लोकांसाठी या ठिकाणी आलोय, माय मावल्यांसाठी मी आलोय. बुवा फालतू गायन करायला आलो नाही तर मी वर्षात एक कार्यक्रम करतो. आणि मी या ठिकाणी सत्कार समारंभ या मंडळाने केला, त्यांचे आभार मानतो. मी इथे बसलो, बुवांना विचारलं की बुवा काय कार्यक्रम किती केलं? नाही बुवा, बुवानो तुमच्याशी एकच कार्यक्रम आहे, काय कार्यक्रमच भेटत नाही. बुवानं म्हटलं 6 कार्यक्रम केले मी, आवाज बसलाय माझा. ही चुकी झाली का माझी? समाजाला सांगितलं माझा आवाज बसलाय, 6 दिवस कंटिन्यू जागरण आहे. आणि हा बुवा बोलतो नाही मला सांभाळून घ्यायला. ये शेंबड्या बुवा, अरे अशी चिल्लर माझ्या मी खिशात ठेवतो, तुम्हाला सांगू नकोस. आणि मला बोलतो तू काय डोक्यावर पडला होतास काय? मला बोलतो बुवा हा तो डोक्यावरती असा पाडतो मग मी आता तुला कसं काय असो. बुवाने गवळण गायली, हा मला गवळणीबद्दल काय बोलायचं नाही. पण हे बुवा ए येड्या, ए तिशातल्या येड्या, कुठं कुठं इकडे काय इकडे 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 काय बुवा? मला असं म्हणायचंय बुवाना एक गोष्ट. हा आज मला बोलले बुवा तुमचा याड काढतो. अरे याड मी काल काढलाय ना तांगर मध्ये, आता सामना काहीच नाही रे. हा आणि तू कोण? तुझ्या बापाला जाऊन विचार पहिला संदीप भाऊ कोण आहे तू, नंतर बारीक आहे. तुमची भाऊ तुमची अवकात काय लायकी नाही माझ्याशी बारी करायची. आणि बुवानी मला उत्तर दिलेलं आहे की वैभिषण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. अरे काल तो येडा मला भेटला होता जोशी बुवा, हा त्याने पण हेच उत्तर दिलं. त्याला काय फोन केला होतास का? हॅलो पप्या, प्रश्न काय उत्तर काय दिलास आणि तेच सांगतोस मला तू? साफ खोट आहे बुवा, रंगमंचाची शपथ घेऊन सांगते तुला. तुझी बारी वाटण्यासाठी, तुझा मोठेपणा करण्यासाठी तू ह्या गोष्टी करतोस. मी स्पष्ट सांगतो बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आता नाहीये. मी काय हरणार नाही लागेल.
पण बुवा तुमची बाजू वाटवण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करता आणि रंगदेवतेला तुम्ही खोटी पाडता. हा मोठेपण अजिबात चालणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही शाहीर कलावंत आणि कलाकार म्हणून या रंगमंचावरती आहात, ह्या गोष्टी करू नका. 5 नंबर सांगितलं म्हणून झालं काय? किती जणांना टोप्या लावाल बुवा तुम्ही, आणि मला तर लावू नका म्हणून असं. आणि अजून एक गोष्ट अशी झाली की काय म्हणतात त्याकडे समाज आहे, मी बाई म्हणून या रंगमंचावरती उभा आहे. संदीप बुवाचा पोपट बांधलाय पाळण्याला. बोलले ना बुवा, बोलले की नाही? आता संदीप बुवाकडे पोपट असेल का चिमणी असेल हो? अरे ह्याचा पोपट हाय, माझ्याकडे चिमणी आहे हो. जल्ला आम्ही काय बोला, आमच्या सगळ्यांचा ढोला. माझी चिमणी आहे बुवा, तुझा पोपट आहे, लक्षात घ्या. असं द्या, जास्त बोलणार नाही. या ठिकाणी श्री कृष्णा लांबे सरपंच, जैतापूर कावणकरवाडी, रवींद्र कावणकर, प्रकाश बैकर, विकास भुवड यांच्याकडून 200 रुपये बारीक घासून जाऊया, निश्चितपणे होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आलिम सागर, मुकेश गुलबे, गाव आपेडे, त्याचप्रमाणे अल्पेश जंगम यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपये त्यांचं शाहीर मानाचा मुद्रा ठाकर भावांच्या शिष्याकडे, धन्यवाद. त्याचप्रमाणे अमोल भुवड, सीताराम बाईत आणि विकास घोड यांच्याकडून 100 रुपये आले, त्यांचा शाहीर मानाचा मुद्रा. ते म्हणतात गोड भक्ती ते गाली हे गाणं फरमाईश आहे, निश्चितपणे शेवटला करतो कारण या बुवाची थोडी खर्च होतो, लक्षात घ्या. असो सन्माननीय समीर शेलार, गाव जैतापूर आणि 100 रुपये दिले प्रभुवाडी, धन्यवाद. संदीप बुवाला पुरलाच नाही. शेंबड्या, ए सरगोंड्या, ए कालिंदरा, ए बोकडा, बघ अरे वाघोबाच्या फाकडा हा मागे कधी सरलाच नाही. अरे शाहीर गीतकार संदीप बुवा मला म्हणतात, अरे शक्ती तुझ्या डावात कधी हारलाच नाही. म्हणून काय म्हणतो बघा, गोवाना विषय दिला की असे ना तोच गावतोय. गोवानी काल्पनिक विषय काय टाकल्या बोलतात, टाकल्या शेंबड्या बोलतात मला. म्हणून काय म्हणतो बघा, रण मैदान गाजवलं सार आहे कोकणात एक नंबर. आशेची मुरुडे येऊ दे किती बुवा तुझ्या सारखे 100. आशेची मुरुडे येऊ दे किती बुवा तुझ्या सारखे 100. अरे मैदान गाजवलं सार आहे कोकणात एक नंबर.
गासी रणमैदानी आले मोरे बुवांशी आव्हान त्याने केले मोरे बुवांशी आव्हान त्याने केले मोरे बुवांशी आव्हान त्याने केले हृदयात कोरलेलं नाव हे कुठला बुवा हृदयात कोरलेलं नाव मी कधी खोडणार नाही या शक्तीपुरेच्या कलेत जोडलेलं नातं मी कधी तोडणार नाही अरे तू मर्द कसला तुला आज पुरून पुरेल बाई आणि जर का माझ्या वाटेत गेलास हे रुकना कुवा तुला पाप म्हणून सोडणार नाही ऐक वागाशी रणमैदानी आले मोरे बुवांशी आव्हान त्याने केले मोरे बुवांशी आव्हान त्याने केले मोरे बुवांशी आव्हान त्याने केले अरे काढला बसवा हाती काढी काढला बसवा हाती काढी साथीला धरती आणि अंबर साथीला धरती आणि अंबर असची मुरडे येऊ दे किती बुवा तुझ्यासारखे शंभर 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 सारखे शंभर असची मुरडे येऊ दे किती बुवा तुझ्यासारखे शंभर अरे रणमैदान गाजवलं सारं आहे कोकणात एक नंबर रणमैदान गाजवलं सारं आहे कोकणात एक नंबर अरे बुवा अशीची मुरडे येऊ दे किती बुवा अरे तुझ्यासारखे शंभर पाटीलवाडी डान्स करून 100 रुपयाला डान्स साहित्य मानता मुलगा
बघा काय म्हणायचंय बुवा, काय मला जास्त बोललेच नाही. हा टाकल्या बिकल्या हे वैयक्तिक झालं बुवा, वैयक्तिक जे शास्त्राचं आहे तेच मांडायचं बुवा. आणि तुमची ही घाण सवय तुमच्या घराण्याची, तुम्ही एकटं नाही हो, असे कनेक आहे. पण बुवा तुम्ही सुधरा, तुम्ही खेडवाले आहात, खेड तालुक्यावाले आहात. जरी तुमच्यावरती जरी संकट आलं तरी पण आम्ही धावून येणार आहोत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण लोकांसमोर कला सादरीकरण करते, आपण काय लोकांना देतोय. हा टाकल्या काय टाकल्या बुवा, मी हायच ना टक्कल, त्याच्यामध्ये काय तू बी नक्कल, माझी हाय टक्कल, कशाला करतोस नक्कल हे बुवा. म्हणून काय म्हणतोय बघा, मोह मायेच्या जाळ्यात हा मला भुलवाया आला. कोण बोलतो? तो राम बोलतो. मारीस राक्षसाला काय म्हणतो बघा, मोह मायेच्या जाळ्यात हा मला भुलवाया आला. पतिव्रत आहे नार मी, कस कल नाही आला. नर असून मायावी रूप यानं धारण केला. पण अशा पायी हा बुवा बघा कर्मान मेला. तुला भीमान बनवलं वाग, का फिरतोस लांडग्या माग. अरे मायावी रूप भरला ना ताप, काही पाहिलंस रे हरणात. हे रामा, तुझी बायको बोलली, तुझी अर्धांगिनी बोलली, सीता बोलली, ते मला हरण आवडले, मला चोळी पाहिजे. पण मला कपट रचून मारलं गेलं. कोणतं रावण काय म्हणतोय, रावणाने पाठवलेला तो राक्षस काय म्हणतोय बघा, मायावी रूप भरला ना ताप, काही पाहिलं सरे हरणात, काही पाहिलं सरे हरणात. अरे तूच मारीच्या काय हे मनात, तूच मारीच्या बुवा, तूच मारीच्या. टिपट बोलत नाही. अरे तूच मारीच्या काय हे मनात, येऊन लढायचं होतं रणात. तूच मारीच्या काय हे रणात, येऊन लढायचं होतं रणात.
समारीच्या काय रे मनात येऊन लढायचं होतं रणात समारीच्या काय रे मनात येऊन लढायचं होतं रणात समारीच्या काय रे मनात येऊन लढायचं होतं रणात मायावी रूप भरला ताप मायावी रूप भरला ताप काय पाहिलं सरे हरणात काय पाहिलं सरे हरणात काय रे मनात येऊन लढायचं होतं रणात समारीच्या काय रे मनात येऊन लढायचं होतं रणात समारीच्या काय रे मनात येऊन लढायचं होतं रणात समारीच्या काय रे मनात येऊन लढायचं होतं रणात बुवा नीट ऐका नाही तर काहीतरी बोला बुवा काहीतरी बोलले अरे तूच मारीच्या काय हे मनात येऊन लढायचं होत रणात शाबाश बघा अजून एक चांगला विषय बुवा ना कारण बुवा ज्या वेळेला आले तेव्हा पब्लिकच निघून गेला बुवा फक्त बुवांची दसऱ्यामधली ही पहिलीच बारी आहे ती पण वळून जाणून मला पाहिजे पाहिजे म्हणून बुवा असं नाही म्हणून काय म्हणतोय बघा अरे अशा पाहिजेच्या सामन्यात अशा पाहिजेच्या सामन्यात मी काही खजाना लावलं त्या आयोजकांनी सांगणं माझं पण ह्या व्यक्तीला बोलू नका पुढच्या वर्षी 3 वर्ष कार्यक्रम केला असेल मला वाटतं अरे नाही येड्या गबाळ्याचं काम दुनिया गाढवाला बोलावलं नाही येड्या गबाळ्याचं काम दुनिया गाढवाला बोलावलं माळी जो बांधीन तिच्याशी मी लग्न करेन हा पण असतो म्हणून काय म्हणतोय बघा विषय शास्त्राला धरून आहे पैदा नाही साथी सुधी ताई तुझ्या जगामाची
कन्येनं सुचवलं. नाही येड्या गबाळ्याचं काम, नाही येड्या गबाळ्याचं काम, कुणी ह्या गाढवाला बोलावलं. नाही येड्या गबाळ्याचं काम, कुणी ह्या गाढवाला बोलावलं. नाही येड्या गबाळ्याचं काम, कोणी या गाढवाला बोलावलं. नाही येड्या गबाळ्याचं काम, कोणी या गाढवाला बोलावलं. सत्यवर्मा नगरीमध्ये कोण घातलंय घोड्यामध्ये. कोण करील पूर्ण हे पण, कोण करील पूर्ण हे पण, लगीन करील दोघांमध्ये. सत्य सांगून सत्यवती, सत्य सांगून सत्यवती, हिनं मन नाही दुखावलं. सत्य सांगून सत्यवती, हिनं मन नाही दुखावलं. नाही येड्या ह्या येड्या, नाही येड्या गबाळ्याचं काम, नाही येड्या गबाळ्याचं काम, कुणी ह्या गाढवाला बोलावलं. नाही येड्या गबाळ्याचं काम, कुणी ह्या गाढवाला बोलावलं. नाही येड्या गबाळ्याचं काम, कोणी या गाढवाला बोलावली. नाही येड्या गबाळ्याचं काम, कोणी या गाढवाला बोलावली. अशा बहिणीचं सांगण्यात कैक जणांना डोलावलं. अशा बहिणीचं सांगण्यात कैक जणांना डोलावलं. अरे नाही येड्या गबाळ्याचं काम, कुणी ह्या गाढवाला बोलावलं. म्हणून शेवटचं गीत घेतो. या ठिकाणी समाजाने माझ्या मायमावल्या आहेत. आईचं आणि मुलाचं नातं काय असतं मी माझ्या गीतातून सांगणार आहे. बघा काय म्हणतो. त्या अगोदर सर्वांना दाताचा शुभेच्छा देतो. आणि आईचं गाणं, आईचं महत्व, बाळाचं प्रेम तुम्हाला ऐकवणार आहे. काय म्हणते बघा. हे जे सोनं आहे खिशामध्ये, आपण प्रत्येकाला मी तर देऊ शकत नाही कारण पब्लिक पण जास्त आहे. पण मी प्रेमाने बोलन, ज्या गोष्टी असतील त्या प्रेमाच्या असतील.
बघा, श्वास घेते मी तुझ्या नावाने, अरे रुसलास का तू सांगना, एकाना मुकुंदा श्री कृष्णा जवळ येना, पण गोड पप्पी तू गाली घेना, एकाना मुकुंदा श्री कृष्णा जवळ येना, गोड पप्पी तू गाली घेना. श्वास घेते मी तुझ्या नावाने, श्वास घेते मी तुझ्या नावाने, रुसलास का तू सांगना, शेवट गीतेकडे लक्ष असू द्या. या ठिकाणी माझ्या माय मावल्या आहेत, प्रत्येकाने फक्त माझ्या शब्दांकडे लक्ष असू द्या, माझ्या काव्याकडे लक्ष असू द्या, माझ्या आवाजाकडे लक्ष असू द्या. काय म्हणते बघा माय मावल्या, की बाळाचं आणि आईचं नातं काय असतं, बाळाचं आणि आईचं नातं काय असतं. पण बाळ जेव्हा मोठा होतो त्यावेळेला बाळ आई बरोबर काय करतो ते ऐका. आई विना या जगात कोणी श्रेष्ठ नाही, तिनेच मला दिलं आज आहे सर्व काही, तिनेच मला आज दिलं आहे सर्व काही, अरे तीच खरी माझी आहे विठ्ठल रखुमाई. ती आई बाळाला म्हणते, जरी असेल वैभव सार, अरे बंगला आणि मोटार कार, पण सुन सुन हे भासते सार, पण त्या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. जरी असेल वैभव सार, बंगला आणि मोटर कार, जरी असेल वैभव सार, बंगला आणि मोटर कार, सुन सुन हे भासते सार, सुन सुन हे भासते सार, त्या आई विना नाही आकार, त्या जीवनाला आधार, त्या आई विना नाही आकार, त्या जीवनाला आधार, आई विना नाही आकार, त्या जीवनाला आधार, त्या आई विना नाही आकार, त्या जीवनाला
श्रुतीचे उपकार श्रुतीचे उपकार त्या आई विना नाही आकार त्या जीवनाला आधार त्या आई विना नाही आकार त्या जीवनाला आधार आई विना नाही आकार जीवनाला आधार त्या आई विना नाही आकार जीवनाला आधार क्या बात है बघा 9 मास उदरामध्ये वागून बाळाला जन्म दिलेला आहे लहानाचं मोठं केलं आहे बाळाला शाळेत दिलं शिक्षण दिलं ती आई म्हणते बाळाला की बाळा जरी तुझ्या पायाला ठेच लागली तरी इजा माझ्या काळजामध्ये व्हायची तुझं लग्न लावून दिलं घरी अर्धांगिनी आली पण ते तुझ्या बायकोचं ऐकू नको रे वेड्या तुला माझ्या सणाचं दूध पाजलंय ते विसरू नकोस मला आश्रमात धरू नकोस बाळा माझं वय झालं बाळा असं का करतोस मला सोडून जाऊ नकोस रे बायकोचं ऐकू नकोस म्हणून काय म्हणतो बघा प्रेम तुझाची हर बाजूने केलंय तुला रे मोठ केलंय तुला रे मोठ केलंय तुला रे मोठ प्रेम तुझाची हर बाजूने केलंय तुला रे मोठ केलंय तुला रे मोठ केलंय तुला रे मोठ बायकोच ऐकून वेड्या बोलू नको रे खोट बोलू नको रे खोट बोलू नको रे खोट तुझ्या बायकोच ऐकून वेड्या बोलू नको रे खोट बोलू नको रे खोट बोलू नको रे खोट बघ संदीपाची माया नाही जाणार कधी ती वाया बघ संदीपाची माया नाही जाणार कधी ती वाया दिल केला तुझा उद्धार दिल केला तुझा उद्धार त्या आई विना नाही आकार या जीवनाला आधार त्या आई विना नाही आकार या जीवनाला आधार तरी असेल वैभव सार बंगला आणि मोटर कार तरी असेल वैभव सार बंगला आणि मोटर कार सुन सुन हे वाजतंय सार सुन सुन हे वाजतंय सार त्या आई विना नाही आकार या जीवनाला आधार या ठिकाणी आमचे मित्र बंधू जयजी गाला यांची टीम या ठिकाणी आलेल्या शूटिंगसाठी त्यांना सुद्धा ही शाहिरी वाणाचा मुद्रा चुकून नाव राहून गेलेलं आहे या ठिकाणी शाहीर सदानंद शिकवण गाव घेतली तेवढं 50 रुपये आले त्याची शाहिरी वाणाचा मुद्रा शेवट घेतो बघा पुंडलिक आई वडिलांची सेवा करी भेटायाला त्याला सावळा हरी एकदा तरी जावे पंढरी एकदा तरी जावे पंढरी एकदा तरी
भाकरी भेटायाला त्याला सावळा हरी या ठिकाणी रसिको या आजाद पामराकडून काही सेवा झाली असेल आणि जर काय माझं चुकलं असेल तर एक छोटा बालक म्हणून माफ करा. त्या मंडळाचे पुन्हा एकदा आभार मानतो. आज आम्हा सर्वांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि पुन्हा आपल्या सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री श्री गजानन